81 आणि पेंदर संघाने सुद्धा 79. त्यामुळे बॅटिंग स्ट्रेंथ आपण पाहिली तर समसमान आहे दोन्ही संघांची आणि त्याचमुळे बरोबर तुल्यबळ असे दोनही संघ आता मात्र आमने सामने ठाकलेत. या लढतीतील विजेता संघ आजच्या रात्रीमध्ये शेवटचा सामना खेळेल घरकुलच्या विरोधामध्ये. त्यामुळे आता घरकुल संघ सुद्धा जवळून या सामन्याचा आनंद घेतील आणि नक्कीच कोणता संघ येईल याचे थोडेसे आडाखे ते सुद्धा बांधत असतील. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. तकदीर पाटील आणि तकदीर आणि राज. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला, बॉल सीमा पार. दमदार सुरुवात झाली पहिल्याच बॉलवर. वेलकम फॉर भव्य स्वागत केलंय ते गोलंदाज प्रथमेश. पहिल्याच बॉलवर चौकारानं धुमधडाक्यामध्ये तकदीरच्या बॅटमधून चौकार येत असताना तकदीर पाटील मोठं नाव आहे खरं तर, नेहमीच अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत असतो. इकडे थोडासा रूम मिळाला होता, थोडासा शॉट ऑफ लेंथ होता आणि त्याचमुळे सहज पूल करणं सोपं गेलं. फुल लेंथ होता, ड्राईव्ह केला यावेळेस मात्र ऑन साइडला. वाईडिश लॉंग ऑन कडे सरकत असताना चेंडू सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे या ओव्हरमध्ये. 9 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतात. इकडे थोडासा फटका बनवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज राजनं. थोडासा इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक करत असताना समोर वेगवान गोलंदाज आहे आणि वेगवान गोलंदाजासमोर टायमिंग करणं सुद्धा तेवढंच कठीण जातं. या गोष्टींचा सुद्धा विचार करायलाच हवा. त्याचबरोबर शेवटपर्यंत तुम्हाला चेंडूवर नजर ठेवावी लागते. फटका कनेक्ट झाला तरच कुठेतरी तो आकर्षक वाटतो. प्रथमेश हा बॉल फाईन खेळण्याचा प्रयत्न, कमबॅक करतोय. पहिल्याच बॉलवर चौकार पडला होता आणि त्यानंतर मात्र भन्नाट गोलंदाजी प्रथमेश कडून. धावसंख्या आपण पाहतोय 4 बॉलच्या समाप्तीनंतर 5. शिरडोन आणि पेंधर या दोन संघादरम्यान सुरू असणारी लढत. या लढतीतील विजेता संघ आजच्या रात्री शेवटचा सामना खेळेल तो घरकुल खारघर संघाच्या विरोधामध्ये. उडवलाय बॉल ऑन साइडला. पाहूया क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला. झेल टिपलाय की सोडलाय. साधा सोपा झेल होता, आता बसला सुद्धा होता आणि त्यानंतर अचानकपणे खर तर ऍट द टाइम ऑफ कलेक्शनच्या वेळेला खरं तर चुकी झाली. सुजित पाटील कडून तर बिलकुल एक्सपेक्ट नाहीये, अपेक्षा भंग. कदाचित अर्ली सेलिब्रेशनच्या तयारीमध्ये होता की काय, किंवा अजून डोक्यामध्ये काय वेगळं चालू होतं. झेल तर अगदी जागेवर दिला होता, हातात काढून दिला होता खरं तर फलंदाजांना. बाल बचावलाय. फुल टॉस होता आणि फुल टॉस बॉलला भिरकावलाय, फुल टोल बसवलाय. लॉंग ऑनच्या वरतून खेचला एक धमाकेदार स्ट्रोक, षटकार. 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 12 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर बिनबाद 12. सोडलेला झेल, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. तकदीर आला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला, त्याच्या बॅटमधून षटकार. चला थोडीशी इंजरी खेळाडूंना. डॉक्टर विवेक मैदानामध्ये, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. तर प्रथमेशच्या ओव्हरमध्ये धावायला 12,
पाहूया दुसरं षटक. पंकज येतोय. पंकज कोपरकर दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर आहे. दोन्ही सलामीवीर सुरक्षित आहेत. तकदीरच्या बॅटमधून आतापर्यंत 1 चौकार 1 षटकार 11 धावांवर तो खेळतोय आणि या राजनं सिंगल घेतलेली होती. पंकज कोपरकर दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. राऊंड स्टम्प्सनं बॅकफुट वरून पंच केलाय. हलक्या हाताने आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हरकडे क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलाय. त्यामुळे सिंगलच मिळेल ती राजला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल शिरडोन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने कल्याण डोंबिवली परिसरामध्ये हा संघ खेळत असतो. आज पेंदरची स्पर्धा खेळतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये लेजंड जावेद फरी सर आहेत फ्रॉम कल्याण. दुसऱ्या बाजूला शिवदास वाघमारे सर आहेत फ्रॉम देवत. आडवा बॅटने थोडासा खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा खाली राहिला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इकडे पाहूया दोनही एंडला संधी होती. बाईचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन एक्स्ट्रास मध्ये जोडली जाईल ही धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चांगली सुरुवात केली पंकज कोपरकरनं आपल्या षटकाला गोलंदाजीला. दोनही बलाढ्य संघ फलंदाजी मधले आहेत. घरच्या मैदानावर खरं तर मोठा पाठिंबा असतो घरच्या संघाला. ओ रिव्हर्सिव्हचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन नाहीये. एकच जाव मिळते. लेग बाईचा इशारा पंचांचा आलाय. बॅट कट आहे. चला ही धाव फलंदाजाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. परंतु प्रयत्न राज बरेच करतोय परंतु अपेक्षित सुरुवात राजला अजून मिळालेली नाहीये. ओ पाठीमागे वळवलाय बॉल. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता तकदीर यांच्या बॅट मधून येतोय आणखीन एक मोठा स्ट्रोक. चौकार. थोडंसं शॉर्ट केलं होतं आणि आजकाल सर्रासपणे ऑफस्टम्पच्या बाहेर शफल क्रॉस होऊन असे फटके सजवले जातात आणि धावा सुद्धा मिळतात कारण आउटफील्ड फास्टच असते आणि पाठीमागे जेव्हा बॉल लागतो बॅटला तेव्हा अजून वेगाने येत असतो. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. क्लीन बोर्ड. दांडी गोल त्रिफळ उडवलाय. बाद केले पंकज कोपरकरनं. धडाकेबाज फलंदाज तकदीर ज्याच्या खेळाचा होतोय अंत आणि ब्रेक थ्रू दिलाय. पहिला धक्का टीम शिरडोनला. नवीन फलंदाज तेजस मैदानामध्ये जात असताना सुरुवात चांगली करून दिली होती तकदीरनं परंतु पंकज कोपरकरनं त्याला बाद केलाय. मोठा अडथळा मी तर म्हणेन दूर केलाय परंतु तेजस पहिला मॅचचा हिरो आहे हा फलंदाज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. त्याचा फायदा जरूर होईल इकडे. त्याचमुळे एकच धाव आली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पंकज कोपरकरचा षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम शिरडोन धावफलकावर धावा. 1 गडी बाद 20 धावा. चांगलं कमबॅक केलंय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 मोठे स्ट्रोक्स आले होते. 1 षटकार 2 चौकार इनिंग मध्ये शिरडोनच्या. त्यामुळे 3 बॉल मध्ये 14 धावा आपण मोजूया आणि बाकीच्या राहिलेल्या 9 बॉल मध्ये जर विचार केला तर 6 धावा जमवू शकलाय. त्याचमुळे थोडाफार 2 ओव्हर्स मध्ये कमी तुलनेनं धावा. पाठीमागचा सामना पाहिला असेल केरळे संघ 2 ओव्हर मध्ये 27 होता. त्यानंतरच्या 2 ओव्हर मध्ये फक्त 5च धावा आल्या होत्या. तर क्रिकेट आहे कधी काय घडेल सांगू शकत नाहीये. परंतु तेजस पहिल्या सामन्यामध्ये खरं तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता. चांगले स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते आणि तशा स्वरूपाची फटकेबाजी झाली पुन्हा एकदा तर नक्कीच याही मॅच मध्ये चांगला स्कोर उभा करू शकतील आणि ते करावं लागेल कारण समोर सुद्धा तगडा प्रतिस्पर्धी आहे
आणि खास करून घरच्या मैदानावर खेळतोय. तर घरच्या मैदानावर खेळताना थोडीशी बाजू उजवीच असते एखाद्या संघाची. तिसरे षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर क्रिश कोपरकर उंचपुरा असा गोलंदाज सज्ज होईल. फुल लेन तो खोलात टाकलाय. यष्टीरक्षक समानाच्या बाजूनी बॉल निघाला आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषा पार 4 धावा करता. पहिलाच बॉलवर येतोय. नशीब म्हणूया आपण शिरोडोनचं. चौकार. काय चेंडू टाकला होता. फुल लेंथ होता. खोलात पडला होता. यष्टीरक्षकाच्या बाजूने निघाला आणि पाठीमागे सुद्धा चान्स नव्हता. पाठीमागच्या क्षेत्ररक्षकांना सुद्धा डोळ्यामध्ये तेल घालून क्षेत्ररक्षण करावं लागतं. हा सुद्धा चेंडू फुल लेन बॅक टू द बॉलर. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला होता परंतु तितकं टायमिंग जमलेलं नाहीये तेजसला. चांगली बॉलिंग. क्रिश कोपरकर उंची सुद्धा आहे या गोलंदाजाची. खांद्याचा वापर करतोय. त्याच वेळी आणि बऱ्याच वेळेला उंच गोलंदाज नेहमी यशस्वी होतात. आणखीन एक फुल लेंथ होता. ऑन साइडला जरूर खेळला. भोवऱ्यासारखा फिरत चाललाय हा चेंडू. टायमिंग प्रॉपर नसल्यामुळं सिंगल मिळाली. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 25 वर 25. परंतु आतापर्यंत पाहिलं तर पेंदर संघाच्या गोलंदाजांनी संपूर्णपणे वर्चस्व गाजवलंय फलंदाजांवर. लॉफ केलाय. उंच गेलाय आणि तेवढाच दूरवर जाऊन सुद्धा लॉंग लेगच्या वरतून खेचलेला हा गगनचुंबी षटकार. काय टायमिंग होतं. असा बॅटला बसला ना तो चेंडू सरळ बाहेर जाऊन 6 धावा मिळतील. 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र लॉंग ऑन कडे सिंगल मिळेल. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 32 वर 32. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 1 चौकार 1 षटकार 2 सिंगल 1 डॉट बॉल म्हणजे 12 धावा आल्यात. क्रिश कोपरकर पुन्हा एकदा आपल्या षटकामध्ये शेवटचा बॉल. लो फुल टॉस होता. इकडे मात्र बॅटला लागला होता. आवाज सुद्धा ऐकायला आला होता. क्रिश थोडीशी अपील करण्याच्या तयारीमध्ये होतं. पंचांनी लगेच नकार दिला. सिंगल आली. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा फलंदाजी करणारा शिरोडोन संघाची धावसंख्या 1 गडी बाद 33 धावा. 33 लॉस ऑफ 1 विकेट. जाऊया चौथ्या षटकाकडे. चौथं आणि अंतिम षटक असेल. चला पाण्याची डिमांड झाली होती मैदानामधून त्यामुळे ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय. चौथं षटक सुरू होईल. धावफलकावर 33 धावा आहेत. 10-12 धावा 45 आसपास टार्गेट सेट करता येईल आणि तो प्रयत्न करावा लागेल. मी तर म्हणेन 45च्या पुढे धावा काढाव्याच लागतील या मॅच मध्ये. पाहूया शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने रोखलं जाईल. विक्रम येत आहेत. विक्रम यांचा पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. इकडे धावा सुटला होता फलंदाज आणि नॉन स्ट्राईक गेंडला रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र पहिलाच बॉलवर सांघिक कामगिरीच्या जोरावर विकेट.
दुसरा धक्का. सलामीचा फलंदाज राज यावेळेस मात्र माघारी फिरेल. तेजसच्या साथीला आता मात्र नवीन फलंदाज आशिष. तेजसच्या बॅटमधून 1-2 मोठे स्ट्रोक घेणं ही गरज बनले मी तर म्हणेन आता. गोलंदाज विक्रम पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळेस मात्र कव्हर स्ट्राईक स्ट्राईक कव्हरला लॉंग ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी झेल सोडलाय. पंकज कोपरकर कडून झेल. पहिल्यांदा सुजित पाटीलने एक सोडला होता सोप्पा. आता पंकज कोपरकर सुद्धा मोठे मोठे खेळाडू खरं तर या मॅच मध्ये झेल सोडताना दिसत आहेत. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर 35 वर. इथून आलेल्या प्रत्येक धावा फार महत्वाच्या ठरणार आहेत शिरडोन संघासाठी सुद्धा. तेजस लढतोय. लोबा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा पंकजच्या हातामध्ये. यावेळेस नो मिस्टेक. एक चांगला फलंदाज शिरडोन संघ गमावेल. तेजसला परतावा लागेल. सफलता मात्र मिळाली ती विक्रमला. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकावर 35 धावा आहेत. अजूनही 3 बॉल मध्ये एखादा मोठा स्ट्रोक 40च्या आसपास 40च्या पुढे मात्र धावसंख्या नेऊ शकेल. कुठेतरी 45 मनामध्ये होतं. त्या आशेला सध्याच्या घडीला सुरुंग लागताना दिसतोय. प्रथमेश आलाय नवीन फलंदाज. 35 धावा झाल्यात. पाहूया नवीन बॅटर. पुढे सरसावत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफला झेल टिपलाय पंकज कोपरकरनं. आणखीन एक सफलता विक्रमला. आवाज तुम्ही पाहू शकता. भोपू आज बऱ्याचशा ठिकाणी खरं तर जत्रा होत्या. महाशिवरात्रीचा दिवस त्यामुळे पूर्णपणे तयारीनिशी. पेंदर संघासाठी बिग सपोर्ट. पेंदर संघासाठी फक्त महाराष्ट्राचा सपोर्ट नाहीये. महाराष्ट्र भी साथ है, यूपी साथ है, बिहार साथ है, आज कोलकाता वेस्ट बंगाल भी साथ है पेंदर के. पंकज कडे झेल गेला तर पण झेल पकडला तर प्रवीणजी भोईर यांच्याकडून 1000 3 झाले असते. अगोदरचा पकडला असता तर कदाचित तेव्हा 1000 मिळाले सुद्धा असते. परंतु आता येईल का. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑन अ हॅट्रिक नाव विक्रम. इट्स अ हॅट्रिक बॉल. हो बॅक टू द बॉलर. काय बॉलिंग सुरू आहे. सुरुवात पण अशीच केली होती खरं तर. आणि संपूर्णपणे मी तर म्हणेन या ओव्हर मध्ये पेंदर संघ मजबूत स्थितीमध्ये आलाय. कारण जे फटके गेलेत ते बॉलर विक्रमच्या हातामध्ये. एकतर पंकज कोपरकर कडे गेलेत अन्यथा बॉलर कडे गेलेत. बाकी कोणत्याच क्षेत्रामध्ये चेंडू मारलेला नाही आतापर्यंत. तालियां बजानी चाहिए आपको. क्या शिरडोन संघाला आधीच सांगितलं होतं आम्ही इकडे पाठिंबा मजबूत आहे. अनेक राज्य बरोबर आहेत पेंदरकरांच्या. शेवटचा बॉल आहे त्या इनिंग मधला. लास्ट बॉल. स्क्वेअर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न परंतु पॉइंटला त्या ठिकाणी आर्यन आहेत. एकच धावेल. काय षटक हाताळलंय. सुपर बॉलिंग. असं वाटत होतं 10-12 धावा मॅनेज करतील शिरडोन परंतु असं जमलेलं नाहीये. या ओव्हर मध्ये विक्रम यांनी धावा दिल्या त्या फक्त 3 धावा आणि 2 फलंदाज बाद केले. एक रनआउट सुद्धा 2 खरं तर पाहिले आपण या ओव्हर मध्ये. 4 फलंदाज याच ओव्हर मध्ये बाद झालेत आणि त्याचमुळे खरं तर दबाव शिरडोन संघावर आहे सध्याच्या घडीला. पहिलं सत्र संपलंय. धावफलकावर 36 धावा आणि 37 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी घरच्या मैदानावर पेंदर टीम. पाहूया कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग करतोय की शिरडोन संघाचे गोलंदाज मात्र इकडे आज या मॅच मध्ये चांगली कामगिरी करताना दिसतील का. प्रश्नांची उत्तर ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवर पुन्हा एकदा मी घेऊन जातोय. ऐकूया प्रवीणजी अर्जुने सरांचा आवाज.
धन्यवाद. दीपकजी पाटील सरांचा आवाज आपण या ठिकाणी नक्कीच ऐकला. धन्यवाद दीपकजी पाटील सर. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं पाठीराख्यांची उपस्थिती आपल्याला अगदी याही वेळेला पाहायला मिळते. खरं तर घड्याळाची वेळ दर्शवते रात्रीचे जवळपास 12:03 झाले आहेत, परंतु प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कारण एकच, या घरच्या मैदानावरती संघ परफॉर्म करतोय, पेंदर संघ, आणि या पेंदर संघासमोर जणू हे जे लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. खरं तर क्रिकेट आहे दीपकजी पाटील सर, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अगदी या स्पर्धेमध्ये 5 षटकात 39 धावांचा पाठलाग करायचा होता. जो संघ अगदी शेवटच्या 2 चेंडूपर्यंत सामना रंगला आणि तो संघ 2 सामने जिंकून या स्पर्धेमध्ये आव्हान अजूनही कायम ठेवून आहे. हे क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ ग्लॉरियस अनसर्टनिटीज आपण नेहमीच म्हणतो. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. परंतु घरच्या मैदानावरती हे जे दिले गेलेलं लक्ष आहे ना, मी म्हणेन एखाद्या भुक्या शेर म्हणजे वाघासमोर एक छोटासा घास प्रमाणे आहे. परंतु क्रिकेट अगदी त्याच वेळेला शिरडून संघ देखील चमकदार कामगिरी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 81 धावा बनवल्या होत्या. आजच्या रजनीमधली ती सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम म्हणून देखील नोंदवली गेली. आणि अशा संघासमोर खरं तर या 36 धावा उभारले गेलेत. 37 धावांचं लक्ष, आणि 37 धावांचं हे जे लक्ष असणार आहे ते प्रतिषटक 9.25च्या सरासरीनं इथे मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. या मैदानाचा अचूक अंदाज आहे. घरचं मैदान आहे. सातत्यानं प्रॅक्टिस सेशनमध्ये, नेट सेशनमध्ये बऱ्याचशा वेळेला हे संघ या मैदानावरती खेळतात. सकाळच्या सत्रामध्ये विकेटचा बिहेवियर कसा असतो, संध्याकाळच्या सत्रामध्ये विकेट कशा पद्धतीनं वर्क करते, या सर्व गोष्टींचा अचूक अंदाज आहे. खरं तर 2 सलामीवीर फलंदाजांनी सुरुवात कशा पद्धतीने संघाला मिळवून दिली यावरती सामन्याचं भवितव्य देखील अवलंबून असणार आहे. अगदी डेप्थ जर पाहिली फलंदाजीची तर 9, 10 आणि 11 क्रमांकाचे फलंदाज देखील सामना एखाद्या आपल्या संघाच्या बाजूने फिरवण्याची धमक ठेवतात. त्यामुळे सामना रंगतदार होणार यातील मात्र शंका नाही आहे. परंतु सामना कशा पद्धतीने होणार याकरता आपल्याला एक मुवमेंट या मैदानावरती एन्जॉय करावा लागेल. एकूणच एक कानमंत्रण आहे शिरडोन संघासाठी, ती म्हणजे तुम्हाला रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स घ्यावे लागतील. जर काही कामगिरी तुम्ही मैदानावरती करू शकलात, आउट ऑफ द बॉक्स क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. जीसीसी पेंदर संघाला हरवणं, तेही त्यांच्या घरच्या मैदानावरती, ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. परंतु सोप्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही मैदानावरती येत नाहीत, तर तुम्हाला आव्हानात्मक गोष्टी मैदानावरती कराव्या लागतात. आणि ते आव्हानात्मक कार्य आघाडीचे गोलंदाज कशा पद्धतीने करतात यावरती मात्र सामन्याचं भवितव्य, सामन्याचा निकाल असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. गोलंदाज आहेत तन्मय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचं परीक्षण झालंय. हार्डनेस, बाउन्स आणि त्यानंतर जर पाहिलं तर वेट, या 3 गोष्टी या ठिकाणी तपासल्या जातात. 3ही गोष्टींवरती अगदी 3ही कसोटींवरती चालणारा जो चेंडू असतो त्याचं परीक्षण किंवा त्याचं निवड या ठिकाणी केली जाते. आणि तो चेंडू मात्र सापडलाय, तो चेंडू निवडला गेलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला सुजित पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र समाधान भोईर. दोनही खेळाडू भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. पहिल्या सामन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये 45 धावांची बहारदार खेळी केली होती. मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला होता तोच सुजित पाटील. यावेळेला मात्र स्ट्राईक आपल्याकडे. सुरुवात करताना डावाची जबाबदारी खूप मोठी आहे. सामना महत्वाचा आहे. यानंतर मात्र घरकुल संघासमोर कोणता संघ दाखल होणार यासाठीचं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना महत्वाचा आहे दोनही संघांसाठी. उराशी एक स्वप्न बाळगून प्रत्येक संघ स्पर्धेमध्ये दाखल होतो आणि ते स्वप्न पूर्तीसाठी मैदानाच्या आतमध्ये अतोनात प्रयत्न, संघर्ष आणि अक्षरशः जीवाचा रान करताना प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळेला पहिल्या चेंडूवर जोरकस प्रहार. डीप मध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. होय, चेंडू ट्रॅव्हल करतोय. स्क्वेअर लेग पंच इशारा करताय षटकाराचा, तर मुख्य पंच देखील आता दुजोरा देत आहेत. होय, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता भोपूंचा आवाज मात्र पुन्हा एकदा दणाणू लागलाय या पेंदरच्या मैदानावरती. एफर्टलेस फलंदाजी. ज्या ठिकाणी पहिल्या सामन्याचा इनिंग सोडला होता ना, तिथून तोच मोमेंटम सुजितच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर ही सर्वोत्तम खेळाडूची निशाणी आहे आणि तो खेळ मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. अक्षरशः घरकुलचा जो संघ आहे ना, तो देखील या ठिकाणी संपूर्ण संघ उपस्थित आहे आणि तो प्रत्येक
खेळाडूवरती नजरा ठेवून आहे. अगदी आपण म्हणतो ना की परीक्षेच्या पूर्वी जसा एखाद्या विषयाचा आपण अभ्यास करतो तसा कोणता संघ आपल्या समोर येणार, त्याची स्ट्रेंथ काय, त्याची एबिलिटी काय, त्याची गुणवत्ता काय, हे सगळं दुर्वा 11 घरकुल हा संघ देखील या ठिकाणी पाडता येतोय. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये जरी दोन संघ बॅटल मैदानाच्या आतमध्ये दोन संघांचा असला तरी घरकुल संघासाठी देखील ही परीक्षेची वेळ असणार आहे. तुम्ही या सामन्याच्या माध्यमातून काय आकलन करता, तुम्ही कशा पद्धतीनं या सामन्याकडून काय सीख घेता, याही वेळेला स्ट्रेच केलंय स्वतःला, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचलाय, काय कमालीचा कॉन्फिडन्स आहे, अगदी स्टँड अँड डिलिव्हर्ड एफर्टलेस फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, जणू गोलंदाजावरती तुटून पडलाय, बरसलाय. येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार, षटकार वाईट बॉल आणि षटकार. अशा प्रकारचं काहीसं चित्र. 13 धावा धावफलकावरती आलेत. विजयासाठी लक्ष गाठायचंय 37 धावांचं, म्हणजे अजूनही 24 धावांची गरज असेल येणाऱ्या 22 चेंडूंमध्ये. सामना पूर्णतः आवाक्यामध्ये आणलाय. या ठिकाणी कयास लावले गेले होते किती षटकांमध्ये सामना संपणार. जर अशा प्रकारची फलंदाजी होत राहिली तर सामना लवकरच संपवण्याची धमाका आहे. सुजित द मॅन इन फॉर्म यावेळेला मात्र केवळ गोलंदाजाच्या वेगाचा करतोय वापर. दिशा दिली जाते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तर माजी निषाद राज यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. हॅट्रिक असेल, सिक्सर साठी आहे. वा निषाद माजी राज आय थिंक 12th मॅन आहे आणि षटकार हॅट्रिक साठी त्यांच्या माध्यमातून प्राइज आलाय. क्या बात आहे. तब्बल 2000 रुपयांचं. आणखीन एक चांगला चेंडू आहे. इथे मात्र गोलंदाजाचं कमबॅक पाहायला मिळतंय. अगदी प्राइजही मी म्हणेन फलंदाजांसाठी चॅलेंजिंग लावलंय. येणाऱ्या कालावधीमध्येच काही स्पर्धांमध्ये कदाचित निषाद राज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतील. IPL स्पर्धा सर्वाधिक महत्वाचं आकर्षण असतं निषाद राज. अगदी माहिती जी आम्हाला मिळाली यावेळेला मात्र कमालीचं टायमिंग आहे. या षटकातील षटकार नंबर 3 फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी येतोय ह्यूज हिट षटकार. 3 षटकार आतापर्यंत, 3 षटकार, 1 चौकार, 1 अवांतर, 1 डॉट, अशा प्रकारचं पृथक्करण या षटकाचं राहिलंय. धावा धावफलकावरती आल्यात 23. लक्ष गाठायचं विजयासाठी 37 धावांचं, म्हणजे 14 धावांची गरज. 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः बरसला, तुटून पडला आणि सामना पूर्णतः खुला केला. याही वेळेला आणखीन एक दमदार स्ट्रोक, पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. हो, चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. या चौकारानं शेवट केलाय षटकाचा. धावा धावफलकावरती आल्या तब्बल 27 धावा. येणारे 18 चेंडू आणि 10 धावांची गरज. एखाद्या फुग्यातून हवा काढून टाकावी ना, त्या प्रकारे या सामन्याची हवा मात्र काढून टाकली आहे. सुजित करिअर बेस्ट फॉर्म मध्ये या स्पर्धेमध्ये. सचिन टिके, सचिन जरा स्टेज वरती यायचं आहे. सचिन यांचा सन्मान नक्कीच आपण इथे घेणार आहोत. तर त्यांना विनंती असेल की सचिन आपण व्यासपीठावरती यावं. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये 71 धावा वैयक्तिक या खेळाडूच्या नावावरती नोंदवल्या गेल्यात. मागील सामन्यामध्ये 45, या सामन्यामध्ये 26, तब्बल 71 धावा. खरं तर लक्ष मोठं असतं तर शतक देखील आपल्याला पाहायला मिळालं असतं या स्पर्धेमध्ये. परंतु आता समाधान मोहीर सॅम ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर ज्या प्रकारची सुरुवात आहे, सामन्यामध्ये पूर्णतः डॉमिनेट केलंय गोलंदाजीला. शिरडोन संघ ओळखला जातो खरं तर फलंदाजीसाठी, मोठमोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी. परंतु जेव्हा धावा डिफेंड करण्याची वेळ येते ना, त्यावेळेला मात्र पेंदर संघाचा या घरच्या मैदानावरती तुम्ही मुकाबला करणं हे थोडंसं आव्हानात्मक असतं. परंतु क्रिकेट आहे, इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. समाधान आडवा बॅटला चेंडू खेळायचा मानस होता. बॅट इज अ लिडिंग एज, यष्टी रक्षकाच्या हातात आणि फलंदाज बाद.
तर सचिन टिके आमचे क्राईम ब्रांच ऑफिसर घरकुलचे सचिन टिके यांचा शुभ सन्मान होतोय. अनेक वर्ष क्रिकेट साठी त्यांनी नक्की सेवा केली आहे. आज त्यांचा संघ देखील चांगल्या पद्धतीने इन्फॉर्म आहे. तर त्यांचा सन्मान इथे आपण करतोय सचिन टिके यांचा. अभिनंदन सचिन. तर नक्कीच या ठिकाणी सन्मान केला गेला. हा सन्मान सचिनजी टिके यांचा आहे. हा सन्मान क्रिकेटचा आहे आणि क्रिकेटबद्दल त्यांच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या योगदानाचा आहे. गेली अनेक वर्ष सातत्यानं मैदानं गाजवणारा खेळाडू थोडासा मैदानापासून दुरावला गेलाय. परंतु पेंदरची स्पर्धा म्हटली ना तर त्यांनी देखील खेळण्याची मनोमन इच्छा दर्शवली गेली आणि फक्त खेळले नाही आहेत तर सर्वांना आपल्या खेळाची दखल घेण्यास त्यांनी भाग पाडलाय. अगदी दुर्वा 11 घरकुल संघाचा जर आपण विचार केला ना तर कमालीची कामगिरी केली आहे. एक वेळ असं वाटलं की कदाचित हा संघ खूप दिवसानंतर मैदानाच्या आतमध्ये आलाय. सचिनजी टिके कमबॅक करतायत या स्पर्धेच्या किंवा या संघाच्या माध्यमातून. परंतु ज्या प्रकारचा खेळ दाखवला गेला ना अचानक गेअर ज्या पद्धतीने शिफ्ट केले ना धाबे दणाणलेत आता विरोधी पक्षाच्या संघाचे देखील. सामन्यामध्ये पहिली विकेट या ठिकाणी गमावले गेले. समाधान सॅम फारसं योगदान देऊ शकला नाहीये बॅटच्या माध्यमातून. 0 वैयक्तिक धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर मात्र सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. परंतु या खेळाडूला रोखणं कठीण आहे. हा खेळाडू अनस्टॉपेबल आहे. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आणखीन एक जोरकस प्रहार. षटकार नंबर 4 या ठिकाणी येतोय. फलंदाज सुजित पाटीलच्या बॅटमधून. अवघ्या 3 धावांची आवश्यकता येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये 15 बॉल्स जस्ट 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. अगदी ज्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय ना फक्त एका फटक्याचं काम बाकी आहे. षटकार नंबर 5 हॅट्रिक झाली आहे. पण मागील षटकाच्या येस बेल्स घेऊन यायच्यात. पंचाला विनंती आहे बेल्स आपण घेऊन यायच्यात. तर षटकारांची हॅट्रिक झाली आहे का? येस मागील पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता का? चौकार आला होता. मांजी यांचे पैसे वाचलेत. चौकार आला होता आणि सामना जिंकल्याचा आनंद. येस पेंदर संघ डॉमिनेट केलाय गोलंदाजी. परंतु हार्ड लक टीम शिरडोन कल्याण विभागातून शिरडोन हा संघ या स्पर्धेमध्ये आला, परफॉर्म केला. खरं तर हार आणि जीत हा खेळाचा भाग आहे. काय चुका घडल्या मैदानाच्या आतमध्ये याचं विवेचन करा. भविष्यामध्ये या चुका होणार नाहीत आणि एक सर्वोत्तम खेळ. तर विशालजी पाटील आणि सुजलजी भोईर या मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट कन्झिक्युटिव्हली सेकंड टाइम. परंतु त्या अगोदर हँडशेक्स करायचे. पेंदर संघ समोरील संघ लाईनअप करून येतोय. पेंदर संघ आपण हँडशेक करूया. हँडशेक करा शिरडोन संघ. कारण ही स्पर्धा आहे. स्पर्धा म्हटलं तर स्पर्धांच्या आपल्या काही नियमावली आहेत. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ जेंटलमॅन्स आपण नेहमी म्हणतो आणि हे अतिशय विहंगम दृश्य असतं ज्यावेळेला दोन संघ मैदानाच्या आतमध्ये परफॉर्म करतात. परफॉर्म करून झाल्यानंतर सामन्यापुरतं ते वैर मैदानाच्या आतमध्ये बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. परंतु त्यानंतरचं जे हे जे मैत्रीपूर्ण चित्र असतं ना. येस चला